क्षण मोठ्या शितापीचा असा आला, भाग्य होते साथीला, खेळाच्या या अंताला डाव असाच मांडला. या चौकार षटकारांच्या सीमा रेषेच्या हारजीत समेला, असतेच प्रत्येक खेळाडूला अनुभव वाढे गाठीला, आत्मविश्वास क्षणाला. कोण होणार चॅम्पियन अंतिम उत्तरार्धामध्ये? पुनश्च एकदा कॉमबॉक्स मधून मी योगेश खडपे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम. माझ्या जोडीला अगदी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत महारूप स्कोरीरच्या भूमिकेमध्ये टेक्निशियन म्हणून ओमकार सर फ्रॉम द टीम tenniscricket.in. सामना चालू होतोय. रामेश्वर गावखडी विरुद्ध, यावेळेला कॅच होणार का? कॅच होणार का? ओ, फिल्डरने गलती केली आहे. फलंदाज बाद होतोय. बरंच काय काय घडलं तिकडे, बिघडलंय. गोलंदाजाचं नाव पण नाही मला माहिती आहे. चला, पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. एक धाव मिळते. आखूड टप्प्याचा बॉल आशिष यांचा खेळला होता लॉंग ऑन रिजन मध्ये, मिड विकेट रिजन मध्ये. काउस कॉर्नर मधून फिल्डरची गफलत झाली, परंतु त्यानंतर त्याने थ्रो अप्रतिम केला आणि सुजन भोसले यांना परतावं लागतंय. बाउंड्री लाईनच्या जवळ जे कोण प्रेक्षक आहेत ना, थोडं लांब बसा. बाउंड्री लाईनच्या जवळ थोडं लांब बसा. यावेळेला पुन्हा एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज आहे त्या ठिकाणी या मॅच या टुर्नामेंट मध्ये ज्याच्या फलंदाजीने दमखम दिसलाय, ज्याच्या फलंदाजीची ताकद आपल्याला पाहायला मिळाली आहे, तो शर्विन भाटकर. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला जातोय सुमित दाते. मॅन फ्रॉम नाटे आशिष गोलंदाजी करण्यासाठी तयार. ओव्हर द विकेट मारा बांधकरवाणी नाटेच्या वतीने. लेग स्टिकच्या बाहेर जाईल का बॉल? नाही, परंतु ओव्हर द लेग स्टिक. एक धाव डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये, वनडीच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 3. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मॅच चालू आहे. क्वार्टर फायनलचा पहिला मुकाबला आपण पाहतोय. वाडी मर्यादित ग्रुप गटामध्ये रामेश्वर गावखडी विरुद्ध बांधकरवाडी नाटे यांच्यामध्ये. यावेळेला फटका चुकलाय, परंतु पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान. धावसंख्या 4. एका गड्याच्या मोबदल्यात मोठा झटका मिळालाय, तो सुजन भोसले यांच्या स्वरूपात. एकही बॉल न खेळता इथे प्राइज ऑन झालं होतं त्यांच्यासाठी, तेही वापस गेलंय कारण ते रनआउट झाले. शर्विन वरती असेल आता प्रेशर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउटसाइड एज लागते, पण त्या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये बॉल जातोय. एक धाव. शर्विन बाल बच रहा है. 2 वेळेला वाचलाय फलंदाज. 1 धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होणार 5. एक गडी बाद 5 झालाय. चहा गरम असते तशी मॅच टाईट आहे आणि मूड फुल ब्राईट आहे सर्वांचा. मॅचच्या कडे रोख सर्वांचा. पुन्हा एकदा हा बॉल लेंथ डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या पट्ट्यात आला, परंतु त्याला दिशा मात्र योग्य मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वैभव कांबळी आपल्याला दिसतोय. धाव काही मिळत नाहीये. षटक संपते. पहिलं षटक मात्र नाटेच्या बाजूला गेलंय, कारण पहिल्या दिवशी या संघाचा खेळ आपण पाहिलाय. अप्रतिम खेळ बांधकरवाडी नाटेच्या वतीने पाहायला मिळाला. आशिष कडून अप्रतिम गोलंदाजी त्या दिवशी, अर्थात त्या रात्रीही पाहिली आणि आजही त्याने सुरुवात अप्रतिम करून दिली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रामेश्वर गावखडी थोडीशी अडखळत सुरुवात. 1 गडी बाद 5. सुनील गांगुर्डे गोलंदाजी करण्यासाठी तयार. कालही आपण ग्रामीण गटामध्ये यांना पाहिलं. परवा सागरी नाटे पोलीस स्टेशनला कर्मचारी म्हणून काम करतात. पोलीस क्षेत्रामध्ये अर्थात महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये असलेला हा खेळाडू सुनील गांगुर्डे गोलंदाजी करेल. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पाहिला आणि असं वाटलं शर्विनला की बाहेर जाईल का, परंतु बॉलने मात्र दिशा बदलली नाही. स्ट्रेट बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी येतोय. सुरुवात मात्र चांगली झाली आहे नाटेची. गावखडी
या संघाचं जर बोलायचं झालं तर रामेश्वर गावखडी आणि शर्विन हे एक नातं आहे आणि शर्विनने उडवलाय हवेमधून. या वेळेला मात्र चूक होत नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. वैभव कांबळी धावत येतोय कारण त्याला माहिती आहे या विकेटची व्हॅल्यू, त्याला माहिती आहे या विकेटची किंमत. आहा, हिम्मतीला किंमत मिळते ना, त्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने हिम्मत दाखवली. उंच उंच उडालेला झेल, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर आणि फलंदाज बाद. दुसरा झटका मिळतोय. रामेश्वर गावखडी इज इन ट्रबल. अतिशय हालाकीची परिस्थिती यावेळेला. 2 गडी बाद, 5 अशी धावसंख्या. नवीन बॅटर जातोय वंडर बॉय. परत एकदा अर्जुन तोडणकर. अंडर 19 रत्नागिरी टीम मध्ये सिलेक्शन झालेला गतवर्षी 2 वर्षापूर्वी तो हा खेळाडू अर्जुन तोडणकर. त्याच्याकडे ही क्षमता आहे. वडिलांनी एक काळ आपला गाजवला होता आणि कबड्डी, क्रिकेट आणि सामाजिक लेवलला ज्यांचं नाव आहे, संतोषजी तोडणकर यांचे सुपुत्र अर्जुन तोडणकर आता मात्र आपला दमखम दाखवण्यासाठी परवाच्या झालेल्या PSL टुर्नामेंटमधला हा मोस्ट टॅलेंटेड प्लेयर म्हणून ज्याची गणना केली गेली तोच अर्जुन. थोडासा अक्रॉस द लाईन शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्या स्टान्सला पाहूनच अगोदरच प्रोॲक्टिव्ह झाला होता, ॲक्टिव्ह झाला होता तो सुनील गांगुर्डे. त्याने बॉलला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलं, अजून बाहेर ठेवलं आणि थोडा कट पाहायला मिळाला या बॉलवरती. धाव काही मिळत नाही आहे, कम्प्लीट जखडून ठेवलंय फलंदाजांना. सुनील गांगुर्डेच्या पुढचा बॉल, चौथा बॉल असेल या षटकामधील. 5 ही धावसंख्या. फुलर लेन व्हेरिएशन पाहायला मिळतंय. ओहो, क्रिस्टियानो रोनाल्डो स्टाईलने पकडण्याचा प्रयत्न, फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न सुनील गांगुर्डेकडून, परंतु इथे एक धाव मात्र रोखू शकत नाही आहेत. वेल डिसिप्लिन क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन 3 गोष्टी लागतात तेव्हा तुमचा क्रिकेटचा सी जो आहे ना तो क्लास बनतो. तिन्ही गोष्टी दाखवताना दिसत आहेत नाटेचा संघ. सेमीफायनल मध्ये प्रवेश एकदा का केला ना की आपल्याला आयकॉन खेळाडू घेता येईल. ओ, इथे काय थ्रो केला होता. दक्ष आहे तिथे, सजग आहे, सावध आहे. वैभवच्या अर्थात कर्णधार म्हणून वैभव यांच्याकडे पाहिलं जातं. कॅप्टनशिप तसं पाहिलं तर विनायक वाघे सुद्धा आहे विकेट किपिंगच्या माध्यमातून, त्याच्याकडे सुद्धा लिडरशिप क्वालिटी आहे. धावसंख्या 7. पुन्हा एकदा यावेळेला अक्रॉस द लाईन शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. लेग बायचा इशारा पंच महेशजी यांच्या माध्यमातून येतोय. षटक संपल्याची खूण सुद्धा केली जाते. 2 षटकांची होते समाप्ती. स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये 2 ओव्हर संपल्यात. खरोखरच फास्टेस्ट गेम आपल्याला पाहायला मिळाला आत्ता 2 ओव्हरमध्ये. धावसंख्या जखडून ठेवली, एकही मोठा प्रहार नाही. 8 धावसंख्या, 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काम करावं लागेल सुमितला, काम करावं लागेल या ठिकाणी अर्जुनला. अर्जुन तोडणकर. नवीन गोलंदाज दिसतोय रोशन. नाटेचा आणखीन एक हा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन याच्याकडून क्षमता, याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. गोलंदाजी अनेक ओराम क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये आपण त्याला पाहिलंय. एक्सपिरियन्स आहे मागच्या 2-3 वर्षामध्ये. त्याचाही प्रवास सुंदर राहिलाय, चांगला राहिलाय. आपल्या टीमला यशस्वी करण्यासाठी त्याचाही हातखंडा राहिलाय. हात मोलाचे राहिलेत, सहकार्य राहिलंय. तिसरं डेप्थ ओव्हर, जे स्लॉग ओव्हर म्हणून ओळखलं जातं, हे निर्णायक षटक असेल. हे निर्णायक षटक, डिसायसिव्ह ओव्हर ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, तो डिसिजन मेकिंग ओव्हर. एकदम सिंपल भाषेमध्ये बोलायचं तर आक्रमकता दाखवावी लागेल अर्जुन तोडणकरला. थोडासा ओपन स्टान्स टुवर्ड्स द बॅटचा फेस जर आपण पाहिला तर टुवर्ड्स द मिड विकेट बाउंड्री लाईन, काउस कॉर्नरकडे दिशा दाखवणारा. आणि त्याला मात्र इथे प्रेडिक्टेबल होता अर्जुन, पण कॅच सुटले तिकडे, कॅच सुटली, झेल सुटलाय. ओ, डायरेक्ट हिट झालाय का? अंपायर कडून मात्र नकारलं जात आहे, कारण सुमित क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या वाढते, 10 वरती पोहोचवली जाते. डबल फिगर. हे शेवटचे 5 बॉल असतील. 30 पर्यंत पोहोचावं लागेल, त्यासाठी षटकारांची आतषबाजी करावी लागेल. वन रन शॉट. येस, अंपायरचा इशारा येतोय 1 रन शॉट. हां, नेक्स्ट मॅच आहे ग्रामीणची. हां, लक्षात घ्या. तर दोन्ही कर्णधारांनी विनंती आहे या अनाउन्समेंट झाल्यानंतर जरा हा बॉल होऊ द्यात, मग अनाउन्समेंट होईल.
एक रन शॉट, त्यामुळे 9 धावा. ओ स्लोवर डिलिव्हरी, आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र कंप्लीट डॉमिनेटिंग पॉवर दिसते नाट्य संघाच्या गोलंदाजांची. विविधता दिसते, व्हेरिएशन दिसते, इनोव्हेटिव्ह कल्पनात्मक गोलंदाजी. अगदी सुरक्षात्मक शॉट खेळण्याची तयारी होती, परंतु इथे सुरक्षात्मक शॉट खेळावेत का, आता आक्रमक व्हावं हे ठरवावं लागेल अर्जुनला. एक धाव मात्र मिळाली आहे वंडीच्या स्वरूपात. धावसंख्या 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. पुढचा बॉल टाकेल पुन्हा एकदा रोशन. आपल्या टीमला रोशन करणारा, हा गेम करणार रोशन. पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. बॉल मात्र अवे जातोय, त्यामुळे तो शोधून आणावा लागेल. दोन बॉल झालेत या ओव्हरमधील, त्यामुळे 4 बॉलचा गेम शिल्लक असेल. 4 बॉलमध्ये 3 षटकारांची आत्तषबाजी करावी लागेल, तर मग आपला संघ 18 धावा प्लस या 10 धावा 28 पर्यंत पोहोचेल. नाहीतर कुठपर्यंत मजल मारणार. आता गोलंदाजांवरती भार असेल रामेश्वर गावखडी. नाटे संघाने नाणेफेक जिंकून एक जबरदस्त निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि तो त्यांच्या पथ्यावर पडलाय. वेल डिसिप्लिन गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी, पण ऑफ साइड ऑफ स्टंप, वाईडचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर केले जात आहेत. महेश दळवी यांच्या माध्यमातून नॉन स्ट्राईक एंडला आपण ओमकार सरांना पाहतोय. गेले 4 दिवस तेही दिवस रात्र ओमकार सर, ओमकार पोयरेकर पंचगिरीमध्ये ऑफिशियल्समध्ये रत्नागिरीतील एक मोठं नाव आपण या ठिकाणी पंचगिरी म्हणून पाहतोय. गेले 4 दिवस ते 2 टुर्नामेंट डे आणि नाईट, हा ओव्हर ज्याला म्हणतात ना ओव्हर टाइम, त्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत. इन बिटवीन हा थ्रो खराब आहे. 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यात यश मिळाले. भरपूर काय होते तिथे, जम्बलिंग होते, स्लाइडिंग होते, डायव्हिंग होते. अनेकदा काही क्षणांमध्ये आपल्याला फनी पण क्रिकेट पाहायला मिळतं. अनाउन्समेंट होते फॉर द टीम घुडेश्वर, दत्तप्रसाद घुडेश्वर वर्सेस दत्तप्रसाद घुडेवटार वर्सेस आराध्य 11 जयभैरी नाचणे कर्णधार या टॉससाठी. आराध्य 11 जयभैरी नाचणे क्वार्टर फायनलचा मुकाबला ग्रामीण गटामधून. 2 षटक 2 बॉल आणि 2 षटकार जर आले तर 500 रुपयांचं प्राइज ऑन झालंय गजानन मुडे यांच्याकडून. अर्जुन साडी त्यातला पहिला येणार का, आलाय 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 आलाय, परंतु थांबलाय. सुनील गांगुर्डे तिथे आहे आणि तो थांबवतोय तो षटकार. उंच 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 उडालेला हा झेल, आणि उंच उंच झेप घेत गरुड पक्षाला ज्या पद्धतीने, कबुतराला गरुडाचे पंख लावले ना तरी गरुड बनता येत नाही, त्यामुळे त्या रक्तामध्ये गरुडाची ताकद असावी लागते. या क्षेत्ररक्षकाने ते दाखवून दिले की ती ताकद माझ्याकडे आहे. उंच 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 गेलेल्या झेलला गुरुत्वाकर्षणाने जेव्हा बॉल खाली आलाय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सने बॉल जेव्हा खाली येतो ना, तेव्हा अँटिसिपेशन महत्वाचं असतं. फिल्डरचं परफेक्ट टायमिंग महत्वाचं असतं, आणि ते टायमिंग जुळून आलंय सुनील गांगुर्डेने. गजामुळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं, तेही गेलंय. परततोय तो अर्जुन तोडणकर. मैदानातून डगआउट मध्ये नवीन फलंदाज जातोय फॉर द लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल असेल शिल्लक, शेवटचा 2 बॉल, शेवटचे 2 बॉल असतील शिल्लक. अमित जातोय मैदानावरती. संघाची धावसंख्या आहे तिथे आहेच 13 धावा. 3-13 वाजवलेत संघाचे, 3 गडी बाद 13. रोशन या ठिकाणी मात्र रोशनाई तयार करतोय आपल्या संघासाठी, आपलं नाव रोशन करत असताना अमित साडी. पुढचा बॉल यावेळेला परत एकदा उंगलिया फेर दी आहे, फिंगर रोल डाऊन केलाय. विकेट किपरने चूक केली का नाही, कमबॅक त्यानेही केलाय. विनायकने डॉट डिलिव्हरी येतोय कंप्लीट. यावेळेला ब्लॉक झालाय, ब्लॉक. एखाद्याला ब्लॉक करणे, ब्लाइंड करणे माहिती आहे ना. आता पर्सेसन नेटमध्ये आपल्याला ब्लाइंड फिशिंग दिसते, त्या ब्लाइंड फिशिंग सारखं इथे ब्लाइंड करून टाकलंय फलंदाजांना गोलंदाजीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, ब्लॉक केले, कंप्लीट ब्लॉक. डॉमिनेटिंग पॉवर काय असते ते पाहायला मिळालं आपल्याला या ठिकाणी. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप जाईल का, बॉल स्टेप आउट झाला होता फलंदाज. इथे मात्र अपील केले गेले, पंचांचा इशारा अजूनही यायचा बाकी आहे. डिक्लेअर स्वरूप 1 धावेच्या स्वरूपामध्ये धाव येते की रनआउट होतोय.
अंपायर डिसिजन काय आहे? एक धाव की आउट? तिकडे बघा कॅमेरामॅन, एक आउट. फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. याचाच अर्थ धावसंख्या फक्त 13 झाली आहे. जास्त काम आम्हाला सुद्धा लाभलं नाही आहे. नाट्य संघाचे हार्दिक आभार. 14 धावांचे आव्हान ठेवलंय. खूप हा एकदम ज्याला म्हणतात ना शेलमध्ये फलंदाजी जाणे. शेलमध्ये जाताना आपण बॅटर बघतो बऱ्याच वेळेला. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा शब्द वापरला जातो कॉमेंटेटर्सकडून, इन द बॅटर इन टू द शेल. शेलमध्ये गेलेत कारण कोणतंही उत्तर नाही, कारण पहिल्या बॉलमध्येच तो गेम फिरलाय असं वाटतं. सुजन भोसले या टीमचा हार्ट आहे. एकदा का हृदय काढून घेतलात ना की मग नंतर रक्ताभिसरण होऊच शकत नाही. प्रसारण कसं होणार रक्ताचं? आणि त्यामुळेच इथे रामेश्वर गावखडी 13 धावांवरती रोखले. 14 धावांचं आव्हान. क्वार्टर फायनलमधून सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी सज्ज होणार का नाटे संघ? नंतर मात्र त्यांच्याकडे एक सुविधा उपलब्ध असेल, 2 आयकॉनिक प्लेयर घेण्याची, 2 आयकॉन घेण्याची. आणि तीच तर खासियत आहे या टुर्नामेंटची. मजा येईल. दोन्ही कर्णधारांना कोणते 2 आयकॉन प्लेयर मिळतील? उपस्थित आयकॉन प्लेयर्स आपल्याला आहेत जे बाहेर गेलेत. इथे विचार करेल वाडीचा संघ ग्रामीण गटातून कोण बाहेर गेलाय, त्यांच्यामधून कोण आयकॉन मिळेल का, त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली जाईल का? ग्रामीण गटातूनच नव्हे तर गाव गटातून कोण बाहेर गेलाय, त्यांच्यामधून आपल्याला आयकॉन मिळेल का? या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील सेमीफायनलला. थोड्या एंड पॉईंटला येत असताना आपल्याला थोडा ड्रामा सीन क्रिएट होताना या फॉर्मॅटबद्दल सांगायचं झालं तर सेमीफायनल आणि फायनल्समध्ये जो वाडी मर्यादित संघ असेल त्यांना 2 आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा राहील. जाऊया परत मैदानाकडे. लगेचच प्रारंभ होतोय. रामेश्वर गावखडीने सुद्धा लगेच क्षेत्ररक्षण लावलंय. हीच अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडून. फार फार धन्यवाद, फार फार धन्यवाद. कारण आता मला वाटतं किती वाजलेत? वाजले की 12. जाऊ द्या ना घरी. वाजून गेलेत का 12? हो बरोबर, एकदम परफेक्ट. आणि आणखीन पुढच्या 1-2 तासामध्ये आपण हा संपूर्ण सोहळा अंतिम क्षणाकडे जाताना पाहू. उद्या आहे मंडे, ऑफिशियल डे आहे. सर्वांना सकाळी जायचं असेल. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हप्ता चालू होतो, म्हणजे वीक चालू होतो. त्यामुळे ह्या संडेच्या रात्री फार वेळ काढू नका. कारण किती जरी झालं तरी नोकरी फर्स्ट, जॉब फर्स्ट. आणि क्रिकेट बऱ्याचदा आपण फॉर एन्जॉयमेंट खेळलं जातं, मनोरंजनात्मक खेळलं जातं. थोडासा प्रोफेशनल टच जरी दिला गेला त्याला, तरी तो साईड प्रोफेशनल टच असतो. साईड बेसवरती खेळला जातो, साईड बिझनेस म्हणून किंवा साईड वर्क म्हणून. परंतु या मनोरंजनामधून आपण जॉबकडे मात्र दुर्लक्ष करू नका, एवढीच मी विनंती करेन. तुम्ही जर प्रेक्षक असाल तरीसुद्धा सांगेन, खेळाडू असाल तरीसुद्धा सांगेन. कारण आत्ताच्या या दुनियेमध्ये टाईम इज मनी, त्याचप्रमाणे मनी किती इम्पॉर्टंट झाला आहे. आणि तो फार पहिली फर्स्ट प्रायोरिटी आपली ती पाहिजे. चला जाऊया मैदानाकडे. 18 बॉल 15 धावांची आवश्यकता. सुजन गोलंदाजी करण्यासाठी तयार. काही शॉट खेळलाय बघा, कॉपी बुक शॉट खेळलाय असं वाटलं. त्या ठिकाणी मात्र एक सीझन बॉल क्रिकेटर खेळतोय आणि त्याने फुटवर्क, अप्रतिम फुटवर्क वापरलंय. कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये 1 धाव. अर्थात हा थोडा स्क्वेअर ड्राईव्ह होता. एका धावेने खातं खोललं जातंय फलंदाजाचं. रोशन, आपलं नाव रोशन खरोखरच केलंय त्याने या टुर्नामेंटमध्ये. एका धावेने खातं खोलतोय संघाचं. 1 धाव. 14 धावांचं माफक आव्हान आहे. आणि सलामीला आलाय रोशन बरोबर विराज, लेफ्ट हँडेड फलंदाज विराज. याची फलंदाजी पाहण्यासारखी असते. हा अटॅकिंग मोडवरती असतो. त्या ठिकाणी मात्र ओव्हर द हेड ऑफ द फिल्डर बॉल गेलाय 2 धावांसाठी. नेहमी अटॅकिंग शैलीमध्ये पाहतो. 2 खेळाडू आहेत आमच्या परिसरामध्ये. जिथून मी येतो नाट्यावरून जैतापूरला जाऊन पुढे 2.5 किलोमीटरवरती तुसुंदे गावाला बिलॉंग करतो. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर वाकी हे गाव आहे. तिथला देव्या वाईम हे नाव आहे त्याचं. आणि इथला नाटेमधला हा विराज. दोघेही लेफ्ट हँडेड आहेत आणि सेम टेक्निकने खेळतात टेनिस क्रिकेटमध्ये. आपण त्यांना बऱ्याचदा फॉलो करतो. देवा वाईम यालाही आपण पाहिलं होतं या टुर्नामेंटमध्ये, परंतु तो संघ बाहेर गेला. इथे मात्र 1 धाव मिळते डिक्लेरेशनच्या स्वरूपात. आधीच आपल्या खात्यामध्ये काही नाही आहे, आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी घेऊन बसलाय विकेट किपर या बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे 4. 14ची आवश्यकता असताना आता 10ची आवश्यकता. सुजन भोसले
गोलंदाजी करेल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि याला पाठवला 2 धावांसाठी. आहा, धावा मिळतील 2, परंतु या मिळतील 2 धावा, पण काय शॉट होता भावा. विराज, आक्रमकतेचं दुसरं नाव आहे विराज. नाटे बांदकरवाडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. अनेकदा आपण नाट्यामध्ये या खेळाडूला पाहतो. अडीवऱ्या पंचक्रोशीमध्ये स्वतःचं नाव रोशन केलंय याने सुद्धा, आणि रोशनने सुद्धा आक्रमण केलंय सुजन भोसलेवरती. 2 धावांनी धावसंख्या वाढवेल 6. आणि यांच्या जोडीला अजून एक फलंदाज जो कदाचित माझ्याकडून नाव गेलंय त्याचं विसरून. भालावली गावाला जर तुम्ही फॉलो करत असाल क्रिकेटला, तर तिथले 2 सितारे आहेत. निवृत्ती भोसले आपल्या सर्वांना माहिती असेल, तो राईट हँडेड आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे तिथे उदयराज म्हणून, तर त्याच्याकडे ही अशाच प्रकारची क्षमता आहे. त्यामुळे लेफ्ट हँडेड फलंदाज आणि आक्रमकता हे समीकरण आपण नेहमी पाहिलंय. सुजन पुन्हा एकदा शफल होऊन अक्रॉस द लाईन शॉट करण्याचा प्रयत्न. 1D. इथे मात्र कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जाते फलंदाजांकडून. एका धावेने धावसंख्या वाढवली जाते. धावसंख्या 7. 50% काम बाकी आहे. आता 50% काम पूर्ण केलं गेलंय. 7 ही धावसंख्या पाहिजे. सुजन पुढचा बॉल टाकेल. यावेळेला मात्र यॉर्क ब्लॉक होल पद्धतीचा बॉल, कारण माहिती होतं शफल आउट होणार, त्यामुळे अक्रॉस द लाईन खेळताना फुलर लाईन डिलिव्हरला इतकं सोपं नाहीये. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. नवीन गोलंदाज येतोय सुजित भिवंदे. सुजित भिवंदेसाठी प्राइज ऑन झालंय. गजानन मुळे यांच्याकडून 3 विकेटसाठी 500 रुपयांचं प्राइज ऑन झालंय. 3 डॉट. अरे बापरे, एवढे सोपे आहे. 3 डॉट जर काढले, 3 डॉट लगातार, तर 500 रुपये. हॅट्रिक करावी, 3 डॉट काढावे, 500 रुपये कमवावे. पहिला येईल का? आलाय, पहिला आलाय गजानन मुळे. हात घालून ठेवा खिशामध्ये. 1 डॉट आला. इथे पाणी घेतलं गेलं गजामुळे कडून. पुढचा बॉल येईल का? डॉट. थोडासा फनी मोमेंट ही क्रिएट केला गेलाय ना मॅच मध्ये, जेव्हा कधी दुसरा डॉट नाही. इथे 500 गेलेत. दुसरा डॉट नाही, कारण ओव्हर पिच झालाय. यावेळेला कंट्रोल C कंट्रोल V वापरतील असं वाटलं होतं. कॉपी आणि पेस्ट करतील, परंतु इथे बॉल फुलर ठेवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 8 वरती. 6 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला स्लाइस अपिश डिलिव्हरी शॉट. काय परफेक्ट खेळलाय. बॉल सीमा रेषा पार फरार होताना दिसतोय. क्लासिकल ड्राईव्ह, नजाकत. कोण म्हणतं देखणी फक्त युवती असते. तुम्हाला जर देखणं आरसपानं सौंदर्य पाहायचं असेल ना, तर ही फलंदाजी पहा. अप्रतिम मखमली स्पर्शासारखा शॉट होता. अप्रतिम. डोळ्यांचं पारणं फिटणं म्हणजे काय, तर या शॉटला पहा. आपण नेहमी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे शॉट खेळताना पाहतो अनेक फलंदाजांना. टेनिस क्रिकेटमध्ये ती वेळ सुद्धा नसते, परंतु इथे मात्र कॉपी बुक पाहायला मिळतोय. अगदी कुठल्या तरी बुक मधून शोधून आणलाय आणि खेळलाय. ओहो, हा नेट प्रॅक्टिस करतो की काय फलंदाज रोशन? सीझन खेळतो का? चर्चा करावी लागेल याबाबत. धावसंख्या 4 ने वाढणार. धावसंख्या झाली आहे 12. 2 धावांची आवश्यकता आहे फक्त जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा परत एकदा स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला आपल्याला, परंतु बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये. टेक्निकली करेक्ट दिसतोय. कल्पकता दिसते फलंदाजांकडे. ती चाणाक्षता मात्र गोलंदाजाकडे दिसली नाही. यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस करेल असं वाटलं होतं, परंतु आता काय करेल बघू. पुन्हा यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल फिरवलाय, भिरकवून दिलाय एका धावेसाठी डिक्लरेशन स्वरूपात. इथे मात्र टाय झालाय मॅच. 1 धावेची आवश्यकता. विनिंग पोझिशन मध्ये सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरणार का? वाडी मर्यादित ग्रुप मधून पहिला संघ नाटे बांदकरवाडी नाटे हा संघ ठरणार का? 1च धाव पाहिजे.
आणि या ठिकाणी ती एक धाव हलकेच तटवलाय आणि एक धाव कंप्लीट केली आहे. विनिंग विथ द डिग्निटी, अगदी डिग्निटीने जिंकलाय हा सामना. नाटे संघाने सेमीफायनल उपांत्य फेरीमध्ये जाणारा पहिला संघ